अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। संजय मंडलिकांनी बोलताना केली सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका। काल परवा माझे कौतुक करणारे माझे मित्र माझ्यावर टीका करतायत। सतेज पाटील यांना अजिंक्य ताराच्या वेगवेगळ्या शाखा काढायच्या असतील, खासदारकी त्यांना आपली घरी वापरायची असेल। शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीवर आले, आता त्यांना लोकसभेत जायचंय। मात्र हा त्यांचा राजहट्ट आहे। कोल्हापूरकर तो हट्ट पुरवणार नाहीत, कोल्हापूरकरांना विकास हवाय। आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व पक्षांचे, युतीतल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी, ज्यांच्याकडे या प्रचार यंत्रणेची धुरा आम्ही देणार आहोत, ते आमच्या बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि वाळव्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब पाटील, सर्व उपस्थित असलेले सर्व कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व पत्रकार आणि बंधूंनो, लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं आता सुरू झाली। आणि म्हणून हिंदू धर्माप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि सगळ्यात पवित्र मुहूर्त हा गुढीपाडवा आपण मानतो। या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मध्यवर्ती कार्यालयाचा आज शुभारंभ झाला। आणि प्रचारामध्ये दुसरी बाजू पुढे जात होती असं म्हटलं जात होतं, पण मला वाटतं आजच्या महिला रॅलीच्या निमित्तानं ही सगळी पक्षी पिछडी आम्ही भरून काढली आणि एक प्रकारचा आघाडीच आम्ही आजच्या निमित्तानं घेतली म्हटलं चुकीचं होणार नाही। आज गुढीपाडवा हिंदू सणाचा एक महत्वाचा सण, चांगला उत्तम मुहूर्त आणि खऱ्या अर्थानं नव पर्व या निमित्तानं सुरू होतोय। आणि म्हणून मोदीजींचे हिंदुत्वाचे विचार असतील, कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये असलेले शाहू महाराजांचे पुरोगामी विचार असतील, हे सगळं घेऊन आपण पुढे जातोय। आणि या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आता प्रचार यंत्रणा गतिमान झालेली आहे। आदरणीय नरके साहेब असतील, राजेश पाटील साहेब असतील, शिवाजीराव पाटील साहेब असतील, आमचे भरमोअण्णा पाटील साहेब असतील, आदरणीय के.पी. पाटील साहेब असतील, या सगळ्यांनीच आपापल्या तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणा गतिमान केलेली आहे। कागल तालुक्यामध्ये सुद्धा मुश्रीफ साहेबांनी प्रचंड मेळावे घेतले, आदरणीय राजे साहेबांनी कागल तालुक्यामध्ये प्रचंड सभा बैठका घेतल्या। आपण एक प्रकारचा प्रचाराला फार मोठी गती या निमित्तानं लाभलेली आहे। आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा ही गती अशीच अखंड राहावी, त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी कुठेतरी एक मध्यवर्ती कार्यालय असणं गरजेचं होतं। ते मध्यवर्ती कार्यालय आज खाडे वहिनींच्या सहकार्याने इथं झाले, त्याबद्दल पुन्हा एकदा महायुतीच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो। आणि या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन, इथं प्रत्येक पक्षाचा जो प्रमुख पदाधिकारी बाबासाहेब आहे, शहराचे आदिल असतील, आपण असाल, यांनी एक दिवस इथे येऊन बसायचं आहे। प्रचार यंत्रणा तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये राबवायचीच आहे, पण आपण सुद्धा पक्षाचे प्रमुख म्हणून इथे येऊन सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं आहे। ज्या पद्धतीनं शहरातलं मध्यवर्ती कार्यालय आपण इथं उभा केलंय, त्याच पद्धतीनं राजेश क्षीरसागर साहेबांचं शिवालय हे सुद्धा कोल्हापूर शहरातलं कार्यालय आपलं असणार आहे। मुन्ना माडिक साहेबांचं कार्यालय हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे। आणि भारतीय जनता पक्षाचं मुख्य कार्यालय हे सुद्धा प्रचार कार्यालय असणार आहे। पण जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांना सोयीच्या दृष्टीनं हे कार्यालय आपण उभा केलंय। आणि या कार्यालयातून प्रचाराचं नियंत्रण करणं, प्रचाराचं नियोजन करणं आणि पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीची मदतीची गरज आहे याचं सूचना आणि मार्गदर्शन सुद्धा या प्रचार कार्यालयाच्या निमित्तानं माध्यमातून होणार आहे। आणि या कार्यालयाला वारंवार आपण भेटी देऊन आम्हाला सुद्धा विधायक अशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात ही विनंती आजच्या बैठकीच्या निमित्तानं करतो। खरं म्हटलं तर आता निवडणुकीची सुरुवात झालेली आहे। ग्रामीण भागामधून आम्ही प्रचाराचे दौरे आखलेले आहेत, पण पलीकडच्या बाजूने मात्र आमच्या मित्रमंडळीने वेगळ्याच पद्धतीचा फंडा वापरायचं ठरवलंय। त्यांनी ठरवलं होतं की प्रचारच होणार नाही, कारण आता शाहू महाराज उभारले, त्यांच्या विरुद्ध कोण उभारणार, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा होतं। आणि मग संजय मंडलिक तर आता कुणाला दिसतच नाही, भेटतच नाही, अशा पद्धतीचा एक कांगावा माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी केला। आणि परवापर्यंत अगदी माझं कौतुक करणारे जे नेते आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले, आता त्यांना मी अचानक चुकीचा वाटायला लागलो, नालायक वाटायला लागलो, भेटत नाही म्हणायला लागले। परवापर्यंत माझं कौतुक करत होता। 2026 पर्यंत कोल्हापूर जिल्हा आज संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली अतिशय आघाडीवर असेल अशा पद्धतीची भाषणं तुम्ही करत होता। आणि निवडणुका लागल्या आणि मग तुमची सगळी मतं बदलली। तुम्हाला निवडणुका लागल्यावर लक्षात आलं आता निवडणुकीला तुम्हालाच उभारायला लागणार आहे। आणि मग तुम्ही आता ठरवलं की आता आपण काय उभारायचं नाही, मग कुठला तर राजकीय बळी आपण शोधला पाहिजे। आणि मग शाहू महाराज साहेबांनी त्यांनी गळ गाठली, महाराज साहेब उभा राहिले। आणि महाराज साहेब उभारल्यानंतर
प्रत्येक जणाला त्या गादीचा सन्मान आहे आणि म्हणून प्रत्येक जण म्हणाला महाराज साहेब उभारलेत, आता कसं करायचं. तर आमच्या उत्तम कांबळेंनी माझं ते कोडं सोडवलं. ते म्हणाले हा कुस्तीचा आखाडा आहे निवडणूक म्हणजे, आणि मग निवडणुकीच्या आखाड्यामध्ये कुस्तीच्या मैदानामध्ये 2 मल्ल उभारले तर मग कोण मोठा आहे कोण लहान आहे याचा विचार न करता कुस्ती खेळत असताना ज्या पद्धतीनं डाव टाकला पाहिजे, टांग मारली पाहिजे, अंगावर माती टाकली पाहिजे, ज्या पद्धतीने सगळं होणार. आणि म्हणून राजे साहेबांना, मुश्रीफ साहेबांनी, महाराज साहेबांना, मुश्रीफ साहेबांनी विनंती केली होती आपण या मैदानामध्ये येऊ नका, कारण तुमच्या सन्मानाला कदाचित आमच्या हातून ठेच कदाचित लागेल. पण ती विनंती त्यांनी मानली नाही, कारण त्यांची सुद्धा कदाचित राजकीय महत्वाकांक्षा होती का काय माहिती नाही. ज्या पद्धतीनं या कोल्हापूरच्या गादीवरती वारसदार म्हणून आले त्याच पद्धतीनं सुद्धा एक प्रकारचा हा राजहट्ट आहे की आपण लोकसभेला सुद्धा जावं. आणि म्हणून हे सगळे राजहट्ट पुरवण्यासाठी काय कोल्हापूरची जनता राहिलेली नाही. या कोल्हापूरच्या जनतेला विकास पाहिजे आहे आणि विकासाच्यासाठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या निवडणुकीला महायुतीनं मला उमेदवार उभा केलेला आहे आणि माझी आपल्या सगळ्यांची साथ मला आवश्यक आहे. आणि माझ्या मित्रांचं कालचं भाषण मी वृत्तपत्रामध्ये ऐकलं. ते म्हणतात आता महाराज साहेब जर खासदार झाले तर प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालय आम्ही उभा करणार आणि कुणालाही पत्र लागली तर त्यांच्या सहीची पत्र मी ते ठेवणार. मला वाटतं अजिंक्य ताराच्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांचा आहे. आणि एक खासदारकी सगळी जी आहे ती त्यांना आपल्या घरामध्ये वापरायची आहे. आणि खासदार असेल, आमदार असेल आणि कुठला गोकुळचा चेअरमन असेल, हे सगळे आपल्या घरातले नोकर आहेत. अशा पद्धतीने ही मंडळी वागा लागलेली आहेत. आणि म्हणून ते माझ्यावर म्हणतात की आता ते आम्ही आता प्रतिगामी झालेलो आहोत. आता परवापर्यंत आम्ही पुरोगामी वाटत होतो, अचानक त्यांना प्रतिगामी आम्ही कसं वाटायला लागलो. मागच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो. त्याने आपण होऊन आपलं ठरलंय पण माझ्याबरोबर भूमिका घेतली. आता का घेतली, आमचे मुन्नासाहेब कुठे गेले, का घेतले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्यांनी भूमिका बदलली की ते सगळं बरोबर आणि दुसऱ्यानं भूमिका घेतली तर मात्र चूक. अशा म्हणणाऱ्या प्रवृत्तीला या निवडणुकीमध्ये थांबवायचं आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ते म्हणतात की आता ही सगळी आम्ही बसलेली मंडळी मुश्रीफ साहेबांसकट आम्ही प्रतिगामी अशा पद्धतीचे. खरं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक नागरिक हा शाहू विचारांचा आहे. इथल्या हवेमध्ये, इथल्या पाण्यामध्ये, इथल्या DNA मध्ये प्रत्येक जण शाहू विचाराचा माणूस आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांनी अनेक कामं केली, त्यामध्ये धरणं बांधले असतील, वसतिगृह केले असतील. पण सगळ्यात महत्वाचं जर काम कुठलं केलं असेल तर प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी शाहू विचाराचा माणूस निर्माण केला. आणि म्हणून कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आहे. कोल्हापूर जिल्हा समतेचा पुरस्कार आहे. आणि म्हणून या छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादानं खरं म्हटलं तर अनेक अशा पद्धतीची विकासाची कामं 100 बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.